23 नोव्हेंबर 2024 ज्ञानयज्ञ फाउंडेशन द्वारा आयोजित तृतीय पद्म फेस्टिवल सत्र क्रमांक 12 प्री रेकॉर्डेड सेशन आहे। छत्रपती संभाजीनगर येथील 2007 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर युमो पठाण सरांचे सत्र प्री रेकॉर्डेड आज या सभागृहामध्ये आपण LED स्क्रीनवरती दाखवणार आहोत। सरांचं वय 94 वर्ष आहे व वार्धक्यामुळे ते जास्त घराबाहेर जात नाहीत। पहिल्या पद्म फेस्टिवल 15 डिसेंबर 2022 ते 19 डिसेंबर 2022 या दरम्यान वंदे मातरम सभागृहामध्ये घेतला गेला होता। त्यावेळेला सुद्धा आणि दुसऱ्या पद्म फेस्टिवलच्या वेळेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला की माननीय युमो पठाण सरांना आपण सभागृहामध्ये निमंत्रित करून त्यांचे संवाद सत्र आपण आयोजित करू, परंतु काही अडचणींमुळे ते काही शक्य होऊ शकलं नाही। म्हणून आता यावर्षी आम्ही त्यांचे प्री रेकॉर्डेड सत्र ठेवलेले आहे। हे सत्र क्रमांक 12 असेल। हे 12वे सत्र दाखवल्यानंतर LED स्क्रीनमध्ये दाखवल्यानंतर या तृतीय पद्म फेस्टिवलची समाप्ती होईल। आजचे हे तिसरं सत्र असेल। सकाळी 9:30 वाजता पंजाब पटियाला येथून आलेल्या सुनीता राणीजी यांचे संवाद सत्र झाले। त्यानंतर व्हाईस ॲडमिरल R स्वामीनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारोप समारंभ पार पडला। नंतर 11वे सत्र डॉक्टर स्मिता आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे औषधी पद्मश्री संयुक्त पुरस्कृत 2019 यांचे संवाद सत्र पार पडले। सत्र क्रमांक 12 डॉक्टर युमो पठाण हे सत्र LED स्क्रीनवर दाखवले जाईल। याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। सर, आपलं बालपण आणि आपलं महाविद्यालयीन शिक्षण हे कुठे झालं आणि कसं झालं, आणि आपल्या घरातलं वातावरण एकंदरीत कसं होतं? माझी आई करमाळ्याची होती आणि आजोबा डॉक्टर होते। त्या काळात ते MBBS नाही होते, LCPS होतं। अच्छा। ते निवृत्त झाल्याने त्यांनी तिथे स्थापन केले ते। आणि माझे वडील, त्यांचे वडील हवालदार होते। हां, पण ते 2 भाऊ होते। त्यांनी सकाळी हे करायचं। हां 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 तर वडील जे होते त्यांचे वडील हे हे होते हवालदार, आणि हे 2 भाऊ होते। तर BA झाल्यानंतर फर्ग्युसनमधून त्याला माझा होते आणि माझी पुस्तके मी बाजारात द्यायची, आणि नंतर बाजारात कोल्हापूरला गेले। तर हे सकाळी काम करायचे आणि संध्याकाळी एक ठिकाणी जेवायचे फक्त। असं करत 2 जण BA झाले। त्यांचा विषय पर्शियन होता खरं, आणि ते म्हणाले की आता पुढे मी जातो MLR। नाही म्हणा, मला जायचे त्या म्हणाले काय, मग ते त्याला प्रोबेशनरी मामलतदार होणार असायचे। तर त्यांना ताबडतोब नोकऱ्या मिळायच्या, आणि तशा अवस्थेत लग्न झालं ते। आणि माझे मामाही, माझे काकाही, आजोबाही ते करमाळ्याला मामले हे होते, सरकारी डॉक्टर होते। ते निवृत्त झाले आणि त्यांनी तेथे की जिनिंग फॅक्टरी स्थापन केली। हे सगळे मराठी भाषिक होते बरं का। म्हणजे घरात जरी हिंदी असलं तरी सर्वसाधारण सगळं महाराष्ट्र, आणि वातावरण सगळं मराठी। कारण कोणतेही लोक यायचे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते त्यामुळे ते सगळ्यांना मराठी चाललं। माझ्या आईचं मराठीवर मी एक लेख लिहिला होता लोकमतमध्ये की ग्रामांनी मराठीमध्ये शब्द आणि पुन्हा इंग्रजी शब्द हे दोन्ही कसे तिला यायचे।
कारण त्यावेळीची मॅट्रिक म्हटल्यानंतर ती फारच महत्त्वाची होती. आता मॅट्रिक शिवायचे 12वी झालं सगळं. कारण आता ते मिनिमम म्हणजे हे झालं. करमाळा हे तालुक्याचं गाव आहे आणि त्या ठिकाणी खूप लोक येतात. फार जवळजवळचे लोक इथे येतात. त्यांच्यावरही वेगवेगळे याच्यात मी लिहिलेले आहे. मराठवाडी माणसं नावाचं माझं एक पुस्तक आहे. त्याच्यात मराठवाड्याच्या सगळ्या माणसांची कशी सवय झाली, कारण मला काही संबंध नव्हता मराठीची. फक्त वडिलांची आई बहीण ही तेरीची होती, तेरडोकीची. त्यावेळेला लोकांना संशोधनात मदत करण्याची सवय नव्हती, कारण हे संशोधक यायचे ते घेऊन जायचे आणि पुन्हा कधी पाहिजेच नाही त्याच्याकडे. तर मी काय केले, माझ्या पुस्तकामध्ये त्या सगळ्यांना अर्पण केलेले आहे तेजीमध्ये. आणि त्यांना पुस्तकं परत लिहिली आणि त्यांची नोंद घेतली. हा जो प्रकार असतो की संशोधक घ्यायचं काम झालं की तो पुन्हा फिरकत नाही तिकडे, तरी तसं होतं. आणि तेवढं मी सगळं आयुष्यभर केलं. आता त्रिलोकी तुम्हाला माहिती आहे, आणि त्रिलोकीला गोरबांचं काम आहे बरंचसं. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर होतं साहित्य, पण त्यांनी कुणाला दिलं नाही, फक्त मला दिलं आणि मी त्यांनाही परत गेलं. पण आणि माझी एक पद्धत काय होती की असं जे परत करायचे त्याचे झेरॉक्स कॉपीज काढून आपल्याला लायब्ररीत ठेवायचे. हा त्याला दूरदृष्टीने विचार करायला पाहिजे की तो इतरांना त्याचा की तसा मी नाही. पण त्यांनी फार विचार केला आणि त्यामुळे इंग्रजी फार चांगलं होतं वाढलं. हस्ताक्षराचं फार चांगलं होतं, कारण ते त्यावेळेचं ते पिढी वेगळीच आहे. मग ते म्हणाले आपल्या भावाला आता शिकायचे पडले तर जे काही हरकत नाही. आणि मग मी ते गेले पुढे आणि वडिलांनी मामलेदार प्रोफेसर मामलेदार म्हणतात ते काम केलं. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर सगळ्या ठिकाणी जाणं झालं. म्हणजे रावेरपासून जळगाव, नंतर धुळं, अंबरनाथ सगळे. त्यामुळे महाराष्ट्र जो आहे तो आज पाहता आला आणि महाराष्ट्रातली माणसंही पाहता आली. बरं शुद्ध मराठी आपण बोलतोच. ते त्यावेळेला पहिल्यांदा जो कौतुक असायचे की मुसलमान असून शुद्ध मराठी कसं काय, तर त्याचं काही समाधान नव्हतं. आता काही सगळं असं काही वाटत नाही कळलं. आता आम्ही घरात सुद्धा बऱ्याच मराठीच बोलतो काही वेळेला. आणि सुनाबेनासुद्धा सगळ्या आमच्या मराठी. माझ्या सणासुद्धा सगळ्या म्हणजे बहिणी सुना यांनी शिक्षण सगळं पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामुळे एक असं ग्रामीण जीवन आणि नागर जीवन असं दोन्हीचं मिळून ते मिश्रण झालं. म्हणून ते पहिल्या याच्यात नव्हतं ते की अशा वातावरणात मी वाढलो. आणि ते मामलेदार असल्यामुळे त्यांच्याकडे केसेस यायच्या, त्यावेळेला ती खेड्यातली माणसं यायची आणि त्यामुळे ती माणसंही आम्हाला परिचित झालेली. म्हणजे आज आपल्याला शोधावं लागतं की बाबा ग्रामीण शब्द कोणता आहे. तर मला आश्चर्य होतं. तर ह्या माझ्या कोशामध्ये सुद्धा अत्यंत सुसंस्कृत मंडळी जी असतील त्यांच्याबरोबर सुद्धा चांगलं ते बनव, म्हणजे ते कॉम्बिनेशन फार चांगलं जमून आलं होतं. ते सगळे आमच्याकडे होत झालं. कारण खूप वेळा पठाण नाही मराठी काय आहे काय असं काही विशेष महत्त्वाचं नाही. ते ऑटोमॅटिकली झालेले सगळे. उलट माझ्याकडून बोलली जसे शब्द हे ब्राह्मण मंडळीने घेतलेले आहेत. त्यामुळे ते मला विचारतात की याचा अर्थ काय.
तर आणि असं कधी वाटलं नाही आणि कुणाही समाजात तसं केलं नाही. कारण वडील एकतर अनुगरप नव्हते आणि कुठल्याही खेडेगावात ते गेले जायचे, आम्हाला घेऊन जायचे. त्यामुळे माझा सगळा महाराष्ट्र पाहून झाला आणि त्यामुळे या भागातले लोक हे सगळे कसे बोलतात, काय वागतात, मग त्यावेळेला एवढं बारकावा नव्हता. म्हणजे हे ऐराणी आहे, हे वरडाई आहे, असं काही फार लक्षात यायचं नाही. ते नंतर आपण घेतलं आपण काही. कारण सामान्य माणूस काय असं नाही, तो आपण नवीन बद्दल बोलतो, मी मराठीच आहे किंवा वराडी आहे किंवा मी कोकणी आहे, हे तो सांगत नाही. पण त्याच्या बोलण्यावरनं कळतं आपल्याला की याचं कसं आहे. तर असं लहानपणाचं वातावरण झालं. सर, आपल्या लहानपणी अशा कुठल्या गोष्टी घडल्या की जेणेकरून आपल्याला संत साहित्याचा अभ्यास करावा, त्याच्यामध्ये खूप मोठं काम करावं, अशी तुम्हाला प्रेरणा कशामुळं मिळाली? वडील आणि आई दोन्हीही धार्मिक प्रवृत्तीचे होते. याच्यामुळे ते कधी अनकर्पट झालेच नाही ना. आणि मी एका लेखात लिहिलेलं आहे लोकसभेमध्ये की त्यांचं पेन्शन शेवटचं 227 रुपयाचं. म्हणजे आज 227ला काहीच किंमत नाही, पण त्यावेळेला 1-1 रुपयाला किंमत राहायची. काय मी कॉलेजमध्ये जात असताना माझ्याबरोबर कोण कोण होतं, मिरासदार होते, शंकर पाटील होते आणि हे सगळे म्हणजे नंतर माझी घट्ट जवळची जायची. म्हणजे मिरासदारांनी ज्यावेळी लिहायला सुरुवात केली त्यावेळेपासून मी त्यांचं सगळं पाहिलं आहे. आणि हरी मिरासदार म्हणून त्याचा भाऊ आहे. बरं. तो विभस्तर नावाचा भाषिक करतो तो आत्तापर्यंत ते सुंदर येते आणि क्वालिटी लागत नाही. म्हणजे विमेकेशन म्हणजे कृत्याची फालतू असं नाही, निवडक लोकांना आणि जे येतं त्यामुळे ते एक चांगलं झालं. तेव्हा अशा प्रकारे ते जे सगळा मराठी संस्कृतीचा जो ओघ आहे तो ऑटोमॅटिक माझ्यावर आला. हां, ते संत साहित्याबद्दल होतं. तर ते स्वतः खूप सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारे होते. कुराणाचा अभ्यास त्यांनी केला, पण मराठीमध्येही पण हे केलं. त्यामुळे मी ज्या वेळेला सौदीला गेलो, माझं एक मेवणा हरारे म्हणून राग आहे त्यात होता, तर त्यात सौदीवरनं जावं लागलं. तर सौदीला गेलो त्यावेळेला मला असं काही वाटलं नाही की फार वेगळे आहे. आणि त्या पैसे देणं हा प्रकार नव्हता काय, त्यामुळे लाचलुचपत करणं करायचं नाही. आणि ज्यांनी सांगितलं होतं तो प्रकार त्यांना ऑटोमॅटिकली शासनावर काढून टाकलं. त्यानं काय होतं की साध्या गोष्टीकरता सुद्धा पैसे काढण्याची प्रवृत्ती होती. तेव्हा त्याच्यात माझा धाकटा मामा याचं नाव डॉक्टर AU शेख, ते इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये होते आणि MA झाले, नंतर लगेच डेप्युटी कलेक्टर झाले, नंतर कलेक्टर आणि सेक्रेटरी झाले चांगली. तर तो एक मोठा माणूस होता. बाकीचे भाऊ एक हसन खान म्हणून होते, म्हणजे माझे मामा, ते फारसे शिकलेले नव्हते. मग ते मुंबईला काहीतरी काम करायचे आणि रेस करता म्हणून पुण्याला यायचे पुन्हा. आणि ज्यावेळेला रेस झालेली असायची, त्यात यश मिळालेलं असायचं, तर संपूर्ण चाळीला जेवण. पण त्याचे काही म्हणजे ठीक नाही, ठीक आहे असे. तर आणि यांचं चांगलं होतं, म्हणजे डॉक्टर शेख हे मला असं वाटतं की इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये. तुम्ही कुलगुरूपद स्वीकारलं नव्हतं ना, तर ते का बरं स्वीकारलं नव्हतं? याचं कारण काय की आपल्याला ज्याच्यामध्ये काय रस आहे, म्हणजे लेखनात वगैरे, तर त्याच्याकडे कमी लक्ष. आणि बाकीचे लोक येतात ते कुलगुरू असल्यामुळे येतात.
आणि त्याला काही योग्य अयोग्य अशा गोष्टी करत बसाव्या लागतात. विशेषतः पैसे काढण्याच्या गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. तर ते काय असतं मला हे माहीत होतं की ज्याप्रमाणे वडिलांनी कधी हात लावला नाही पैशाला, त्यामुळे माझ्यावरती संस्कार झाले. कोणत्याही PhDचं माझ्या 25 PhD झाले, पण कोणत्याही PhDकडनं एक पैसाही कधी घेतला नाही. कारण काय की ते आपल्या मनाला पटत नाही. तर उद्यापासून तो विद्यार्थी तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहतो आणि त्यामुळे आपली किंमत जेवढी घासावी तेवढी रत नाही. आणि त्यांच्याकडनं मी भरपूर काम करून घेतलं. काही वेळेला सांभाळावं लागतं. माझं कॉलेज जवळजवळ 450 विद्यार्थ्यांचं होता. सायन्सला त्यावेळेला 250, 300, 400 विद्यार्थी असायचे. पण इतर जे डॉक्टर गोडे म्हणून होते, तर PD गोडे नाव जर पाहिजे, त्यांचे चिरंजीव ते आमच्या कॉलेजचे होते. पण इतके स्वस्त भरायचे ते करायचे नाही. मग खिडकातून मला पळून द्यायची. पण तो एक मोठा हॉल होता 7 नंबरचा दयानंद आहे. तो आर्य समाजाच्या वर्गात. तर चारही बाजूला ते पेऊन ठेवायचे आणि म्हणजे ओढ्यावरच पळून नाही बरं. पण माझ्या आईला दुसऱ्या ह्याच्यातले लोक येऊन बसायचे बरं. की सायन्सच्या लोकांना शिकवलं, कॉमर्सच्या लोकांना शिकवलं, सगळ्या गोष्टी. आणि त्या काळात आमची मित्रमंडळी सगळी थोडी पुढे येत होती. माझे संबंध विशेषतः शंकर पाटलांची आणि मेहराजदारांची होते. मेहराजदार त्यावेळेपासून सत्यके जिल्ह्याचे. मी मुळातला कथाकार, पण सत्यकेतेपर्यंत जाणं हे जास्त अवघड होतं सगळं. त्यानंतर मग सगळं हे बाकीचं आलं ते सगळं तळपांची शिस्त बनव. कारण त्यावेळी त्याने हे केलं होतं, त्यामुळे ती शिस्तपाई पाळली. तर आता हे जे कुलगुरू पाहिजे हे याकरता मी टाळलं की आपण कारण या कामात गुंतवून पडलो की आपण अजून दुसरं होणार नाही. संशोधनाकडे दुर्लक्ष. हो 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 बरोबर. नाहीतर हे काय होतं, मग एकदा थोडी सवय लागली की म्हणतो आपलं काम सोडून देतो. पण मला आता आयुष्याच्या शेवटी असं काही वाटत नाही की आपण कुठलीही चुकीची गोष्ट केली काय किंवा कुठल्याही प्रकारचं हे केलं असं वाटत नाही. त्याचं कारण ते म्हणणं नाही शिवाय. बरोबर. सर, तुमच्या हातून एक खूप मोठं कार्य घडलेलं आहे की 5000 पोथ्यांचा हस्तलिखितांचा संग्रह आपण तयार केला. तर हा संग्रह तयार करण्यामागची भूमिका काय होती आणि त्याचा फायदा काय झाला? मी सोलापूरला असताना सुद्धा हस्तलिखितं मिळायला सुरुवात केली. आणि मराठवाडी विद्यापीठात याकरता आलो की इथे सगळ्या जुनी घराणे त्यांच्याकडे हस्तलिखित साहित्य आणि त्यावेळेला लोक घ्यायचे पण द्यायचे नाही परत. तर ते सगळं टाळलं मी. आणि त्यामुळे ते 5000 जे हस्तलिखित यायचे त्यातून निर्माण झाली. ही सुद्धा मी कॉलेजच्या लायब्ररीत ठेवलेली. आणि कुणीही अभ्यास करावा पण तिथेपासून करायचं आहे. कारण ते नेलं त्याने एकदा की तो कुठे गेलं ते पता लागत नाही. आणि काही काही लोकांना अशी सवय होती, विशेषतः पेन्सिल होते आपल्याकडे चंदा पेन्सिल, तर ते द्यायचे नाहीत परत. आणि मग लोक येऊन द्यायचे नाहीत किंवा हे तुम्ही कॉलेजमध्ये करताय ना, माझ्याकडे आहे हे सांगत नाही. आणि आमच्याकडे फार जुनी घराणे या 5000मध्ये नुसती जमा करण्याचं नाम नाही का नाही, ते काढून मी लोकांना स्वतः आणि माझ्या वेळेस दिले जाणारा त्यातनं काम करायला बरं. तेव्हा ही जे 5000 हस्तलिखित नेहमी उल्लेख लोक एवढंच करतात की हे हस्तलिखित जमात केली. पण हस्तलिखित किती ठिकाणी संपादन केलं
त्याचा उल्लेख करीत नाहीत. नाही करत. हो. त्याचा उल्लेख माझ्या पुस्तकात असतो. कारण तुम्ही पहिलाच दिले आहे आणि मी त्यांना ते दिलेले आहे परत ते. कारण असं नाही केलं तर मग गडबड होते. ईश्वर चैरला बरं का एक ग्रस्त होते इकडे त्याची फार महत्त्वाचे आहेत, नाव विसरता तुम्ही, तर त्यांच्याकडे फार जुनी हस्तलिखित होती आणि तुळजा पार्करलाही फार होती जुनी. तिथे पुजारिका कोणी नावाची होती त्यावेळेला, त्यांनीही भरीच असेल. मग मी शेवटी इथे आल्यानंतर वालं होते पहिल्यांदा. वालं आमचे आजारच होते त्यावेळेला. याचं कारण मी कथावर लिहायचं. पण पहिल्यांदा त्यांनाही वाटलं की एकत्र जावं, पण वालांनी मला चांगलं ट्रीट केलं आणि ते म्हणाले तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा. आणि म्हणून आम्ही एक डिपार्टमेंटच काढलं आणि त्यातून 2 माणसं रिसर्च पण ठेवली आणि त्यांनी ते सगळं केलेलं आहे. हे फक्त जमा केलेलं नाही, तर जमा करून त्यातलं महत्त्वाचं जे ते निवडलेलं आहे आणि ते प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे काय फायदा झाला की मराठी साहित्य किती व्यापक आहे त्याची कल्पना आली आणि अजूनही आपल्याला वाव येतो आहे. ते माझ्याकडे एक ग्रस्त आले त्याच्या पत्नीचं अमेरिकेचे. आता तुम्हाला ही मंडळी माहीत आहे, एलेना जुलिएट माहीत आहे तुम्हाला. तर अशा प्रकारची काही मंडळी. सर, संशोधनाच्या निमित्ताने तुमचं युरोप, अमेरिका, दक्षिण आफ्रिका अशा विविध देशात तुमचे दौरे झाले. तिथल्या अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं. तर हे करत असताना तिथली जी संशोधन पद्धती आहे ती पद्धती आणि आताची आपल्याकडची जी पद्धती याच्यामध्ये असं काही विशेष तुम्हाला काही लक्षात आलं का आणि तुमचे अनुभव त्याबद्दल काय आहेत? आणि त्यामुळे काही तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे फॉरेनचे लोक यायचे, मी तिकडे गेलो. त्यामुळे मी प्रागमध्ये गेलो, चेकोस्लोवाकियात गेलो, व्हिजिट म्हणून विर्जनला गेलो. त्याला डॉक्टर एक्साईट होते आणि त्यांच्यावर काम केलं. त्यानंतर मी जर्मनीत गेलो, फ्रान्समध्ये गेलो, इकडे हरादे म्हणून जो भाग आहे दक्षिण आफ्रिकेचा तिथे गेलो. अनेक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की मराठी मंडळी आहेत या सगळ्या आणि ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला ते उत्साहाने बोलवायचे. मला ब्रिटनचं 2च माणसांना पहिल्यांदा पुरस्कार दिलेले आहे आणि 3ऱ्या वेळेला मला होता. तर मी म्हटलं आता मी येऊ शकत नाही कारण इतका प्रवास मी करायचा वगैरे काही नाही. पण त्यांनी ते मलाच दिला. तर म्हटलं तुम्ही घेऊन या. ते स्वतः घेऊन आले इथे एक. आणि लंडनला आपल्या मंडळींना फार हे आहे, म्हणजे ते मराठी माणूस म्हटल्यानंतर ते येते आणि त्याच्याबरोबर ते काम करतात, त्यांना मदत करतात. आणि हा डॉक्टर एसआयच जो होता तोही फार म्हणजे चांगला हुशार होता. तोला एक उदाहरण सांगतो त्याचं की बारकावा किती. तर माझ्या घरात बसूनच जेवायचे ते. तर मी म्हटलं तुम्हाला काही विशिष्ट पद्धतीचा पाहिजे का? ते नाही तुम्हाला इथल्या हात येतो ना. मग पोळी केलेली असायची. तर त्याने काय प्रश्न विचारावा, याच्यात एक पद्धत तुम्ही आज कसे टाकता. आता काय सांगू त्याला. त्यावेळेला म्हटलं बायकोला विचारा, मला कारण मी काही पेवळी केली नाही. संत साहित्यात काम करताना साहजिकच आपल्याला इतर लोकांशी खूप संबंध आलेला असेल, समाजातील विविध स्तरातील लोकांशी तुमचा कॉन्टॅक्ट झाला. तर तुम्हाला समाजाकडनं ही अभ्यास करताना तुम्हाला नेमकं काय काय लोकांचे अनुभव होते, काय प्रतिसाद कसा होता लोकांकडनं तुम्हाला?
समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मला मिळाला. आणि ते कसं, आता राम साळकर माझे मित्र होते नागपूरचे. तर विदर्भातले सुद्धा सगळ्या ठिकाणी मला बरोबर. यानंतर आणखीन कधी राम साळकर लवकर गेले माझ्यापेक्षा. पण त्यांचे आई वडील मुलं आले होते, आशुतोष त्यांचा मुलगा, तर ते आले होते आणि त्यांचा पुरस्कार मला सगळे बरेच मिळाले. त्यांची यादी देणं अवघड आहे. आणि मी तसा प्रयत्न कधीच केला नाही की आपले हा पुरस्कार मिळावा. आणि त्यामुळे मी फक्त पहिलं जे तेवढंच मी ठेवलं. मेसेज सगळी पेढी झाली ती. तिथे वडील मामलेदार होते आणि सगळे मराठी वातावरणात ते सगळे वाढत गेली आम्ही. त्यामुळे आमच्या घराण्याशी सगळ्यांचा संबंध चांगला आला आणि त्यामुळे काही त्रास झाला नाही. तर पुण्याला जे साहित्य संमेलन झालं होतं, त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुम्ही भूषवलं होतं. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिथे तर्कतीर्थ होते, अशा मंडळींमध्ये तुम्हाला हा मोठा बहुमान मिळाला, मराठवाड्याला पण हा बहुमान मिळाला, तर त्याबद्दल आम्हाला काही सांगाल का? मी पुण्याच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि ते माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला मिळालं. प्रचंड पुरस्कार म्हणजे सगळे पुण्यातले आसपासचे लोक, आसपासच्या गवाड्यांचे लोक सगळं प्रचंड भरलेलं होतं. त्यामुळे फार समाधान वाटलं. आणि मी असं म्हटायचं नाही की त्यांना जर लक्ष्मणशास्त्री होते त्याला, तर मला ज्या वेळेला जायचं असायचं, मी साहित्य संमेलनाला करत होतो त्याला, तर त्यांना म्हटलं बा एवढ्या ठिकाणी मी जाणार आहे आणि मला जर्मनीत तर कोणीच भेटत नाही, माहिती नाही काही नाही. त्याच्यामुळे माझा मुलगा आहे तिथे, तो तुम्हाला बरोबर वेळेवर भेटेल आणि तो भेटून तुम्हाला घेऊन जाईल. आणि खरोखरच झालं. मी याच्यातून विमानावर उतरलो आणि ते भेटले मला. त्यामुळे तिथे वजनापना करायला म्हटलं नाही, माझी व्यवस्था आता झालेली आहे, मी जमलं तरच शेवटी येईन. पण असं लोकांनी मदत केली आणि शेवटी तर असं झालं की त्यांनी जे प्रेझेंट दिलेत ती कशी काय घेऊन जायची. 20 किलोच वजनावर येऊन जातात तरी सगळे कुठे गेले. म्हणून माझ्या मित्रांनी ती देऊन टाकली त्यातले रिसाईड होते. रिसाईड 4-5 वेळा आले इथे रिसाईड. आणि ते मराठीत मुद्दाम बोलायचे. आणि रिसाईड 6-6 किलोमीटर सायकलवर यायचे. म्हटलं अहो मोटार का घेत नाही, तर व्यायाम होत नाही म्हणे. काय करणार, या निमित्ताने व्यायाम. परदेशात सायकल चालवण्याचं हे पण आहे, म्हणजे लोकांना सायकल का मोटरसायकल काय नाही, ते काय करता ते आपलं काम करते. या घरात आलेले रेसाठी आहे. ते या घरात आलेले आहे. नंतर त्या याच्यातल्या पाकळ्या सगळ्या काही विचारलेल्या आहेत. आणि या ठेव आणि तुम्हाला जे हवं त्यावेळी तुम्ही जेवण तयार करा म्हणायचे. म्हटलं काय तुमच्या बंधनाला करू. नाही. साहित्य क्षेत्रात आपलं कार्य सर खूप खूप मोठं आहे आणि या कार्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगले मार्गदर्शक लाभले असतात. तर आपले गुरु कोण होते आणि कोणाकडनं प्रेरणा आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळायचं ह्याच्याबद्दल पण आम्हाला काहीतरी सांगा. मी दयानंद कॉलेजला होतो सोलापूरला, त्याचाच मी विद्यार्थी. पण माझे गुरु हे त्यावेळेला विम कुलकर्णी होते. हां. आणि टेंभेकर म्हणून होते एक, ते इंदूरचे होते. ते फारसे शिकू शकत नव्हते पण चांगले होते वायकाने. पण विम कुलकर्णी सुद्धा चांगलेच होते. तर मला एक गंमत सांगतो की ज्या वेळेला आमचं संमेलन झालं त्याच्या आदल्या दिवशी मी पुणे मॉडर्न कॉलेजला गेलो
कारण त्या एरियात सगळे संविधान होतं. आणि सकाळी पहिल्यांदा मी जाऊन पाहिलं तर भीमा कुलकर्णी यायचे. ते माझ्यासमोर उभे राहिले आणि मी त्यांच्याजवळ उभं राहिलो आणि फक्त मी बोललो नाही, काही नाही, पण काय बोलायचं ते मला आपोआप की तुम्ही कुठून कुठे गेलात वगैरे असं जण म्हणायचं होतं. पण म्हटलं सर तुम्ही तसंच आहे तुमच्याकडे कसं. आणि तुळपुळे होते, तुळपुळे 2 वर्ष होते आमच्याकडे. पण शेवटी त्याच्या हातून काही गोष्टी घडल्या. आम्ही दोघं, मी आणि मुश्रीफ कार्यालय हे होते, तर ते चांगले होते. आणि नरेश कवडी होती बरं का. सर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि तुम्हाला जो पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर जेव्हा याची घोषणा झाली त्यावेळेस नेमक्या तुमच्या भावना काय होत्या, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, पुरस्कार मिळाल्यानंतर इतक्या लोकांची पत्र आली की विचारतच होईना. आणि ते जवळजवळ 15-20 दिवस त्याचा गोंधळ चालूच होता. मग त्यांना मी आपलं बसून सगळ्यांना मला उत्तर द्यायचं म्हणून बसून तिथे पाठवून दिलं. सर आजवर आपण संत साहित्य, वीरशैव, जैन, सुफी याचं तत्त्वज्ञान, महानुभाव पंथ अशा अनेक आपल्याला विषयावर आपला धर्म माहीत असतो पण दुसरा धर्म माहीत नसतो. या दृष्टीने मी स्वतः या सगळ्या धर्माचा अभ्यास केला. विशेषतः सुफींचा अभ्यास फार महत्त्वाचा. आणि वीरशैव आमच्या सोलापूरला फार फार वीरशैव लोक आहे. त्यामुळे बसवेश्वरांचं साहित्य हे सगळं मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये अनेक समान गोष्टी मला समजल्या. म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही. चोळप्यांकडे मी PhD केली भाषार्थ, पण फारसीचा काही त्यांचा समजच नव्हता. त्यांना फारसी कसं काय येणार. त्यामुळे त्यांनी कधीही हे मुद्दाम त्यातलं विजय नाही आहे. आणि म्हटलं सर तुमच्या मला फारसी येत नाही, मी काय. पण त्यांनी कधी फक्त त्याच्या मेथॉडॉलॉजी बरोबर शिकवली. त्यामुळे ती शिस्त माझ्या विद्यार्थ्यांना मी लावली. आणि त्यामुळे कुणी असं म्हटलं नाही की बा काय PhD झाले हे झाले, असं नाही. चला ठीक आहे. सर आपण निर्मिलेल्या आपल्या साहित्य भांडारातील आपली आवडती कलाकृती कोणती आहे? आणि जेवढे संत आहेत तेवढ्यांची शक्य तेवढी जास्त माहिती मी मिळवली. त्याचा जास्त लोकप्रिय म्हणजे आमचा हे लंडन निघाले, वराड निघाले, हे जास्त लोक. आता नवोदित साहित्यिक पण भरपूर काम करतात, त्यांचा पण अभ्यास चालू असतो. ही सतत घडणारी प्रोसेस आहे. तर आता इथून पुढं संत साहित्य ज्यांना अभ्यास करायचा आहे तर त्यांच्यासाठी आपलं मार्गदर्शन काय आहे? आता काय झालेलं आहे की फेलोशिप्स भरपूर मिळतात. आणि त्यामुळे MA झाल्यावर मला PhD करायचं म्हणतात. पण PhD करण्याची ॲबिलिटी आहे का नाही, खरोखर आवड आहे का नाही, हे पाहत नाहीत. फेलोशिप झाली की नाही म्हणतात. काही वेळेला सबमिटी घ्यायच नाही. हा याच्याकरता मराठी विभागाने जास्त स्ट्रिक्ट असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांना चांगलं मिळते खरं का. 5 अपघाती पर्यंत मी चढेल ना. मग त्यांनी काय काम करू नये, बाहेरवर वगैरे चांगलं मिळणार आहे का. पण खूप वेळेला काय होतं, हे लोक त्याला एकदा जागा मिळाली हे ज्ञान, हा जो प्रकार आहे तो त्याच्यात बरोबर नाही. म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि पुढे मग आम्ही याच्यावर होतो. मी दोन्ही भागात काय होतो. मी मराठी विभागाचाही प्रमुख होतो आणि जर्नलिझमचाही प्रमुख होतो. कारण त्यावेळेला आमच्याकडे गर्गे होते, तर गर्गे गेल्यानंतर कोणीच नाही. व्हायचं म्हणायला तुम्हीच व्हा इथे.
म्हटलं माझी जर्नलिस्टचं काही विषयच नाही, पण मला एवढं तुम्ही लिहिलेलं आहे सगळे आणि चांगले लोक निर्माण झाले आहेत. चला होत गेलं, घराकडे तर दुर्लक्ष ते होणार त्याला नव्हतं. माझी मिसेस गेली मधल्या काळामध्ये, तिने संपूर्ण कोऑपरेशन दिलं मला. कधी असं म्हटलं नाही का संसाराचं काय आता तुम्ही असं नाही, कारण हेच माझी आवड आहे म्हणून मी करणारच. चला आणि कारण सर आता आपलं 1 मार्च 9 मार्च पाहिजे त्याचं. 9 मार्च का? 1 नको 9. सर 9 मार्च रोजी यावर्षी आपल्याला 94 वर्ष पूर्ण झाले आणि 95 वर्षात पदार्पण झाले तुमचं. मी आता ज्या ज्या विषयांवर काम राहिलेलं आहे हां त्यापैकी काहींवर काम करेन आणि त्यामुळे काय झालं आहे की ते विषय कवर झालेले आहेत. त्या मला ते एक समाधान आहे आणि बाकीच्या वाईट संगतीच नाही, कारण या पैशात बरोबर लोक वाटेल ते करतात, ते होऊ नये म्हणून. त्यामुळे मी आता हे जे करतो आहे ते तेलुगूचं आणखीन अरबीचं, मराठी अरबी बेचचं याचं काम चालू आहे सध्या. आणि जवळपास आता मला वाटतं या महिन्याच्या वरच्या जागी होईल. पुढे काय सांगता येत नाही, कारण माझंच वय आता 94 चालू आहे. आता या वयात काम करायची ऊर्जा कुठून येते तुम्हाला? नाही असं असलं म्हणजे माणूस ते करत नाही का. अशी जी आवड आहे ती कशी कोणी असो नसो आपण आपलं काम करीत बसतो. नाही तर त्यामुळे मग क्लबमध्ये जाणं अमक कर बाकीच्या भानगडी त्यावेळेस जमत नाही. माझ्या वडिलांना नव्हतं, माझ्या वडिलांपासून म्हणजे नंतर ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट झाले. बरं. तर ज्या दिवशी माझे वडील नव्हते त्या दिवशी आधीची केस तिचा निकाल लावणं, त्याच्यावर पुढच्या दिवसाची डेट टाकून मग सही करून ते गेले. कमिटमेंट आहे. आता आणि काय सांगा. सर संत साहित्य, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी प्रकारात मराठवाड्यातील लेखकांनी फार गौरवपूर्ण योगदान दिलेलं आहे. हां, पण आता या पूर्ण कामामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली असं आपल्याला वाटतं का? ही गोष्ट खरी आहे की पकडी निर्माण झाली, असं आपण म्हणून चालणार नाही. खरं म्हणजे आपल्याचाच एवढी सत्ता आहे, पैसा बरोबर मिळतं, मग आपण प्रामाणिकपणे काम का करू नये. कारण याच्यानंतर तुम्ही आहात असं आपल्याला वाटतं ना, म्हणजे यश ग्रंथांच्या रूपाने असणार आहे. हो असं आहे. सध्या तशी परिस्थिती मानसिकता नाही लोकांची. त्यांना किती पगार मिळतो तेवढाच ते पाहतात. आणि सर आता अजून एक असा प्रश्न आहे की लोकांना खूप वाचावं वाटतं, पण नेमकं काय वाचावं हे कळत नाही. तर नववाचकांसाठी आपलं काय मार्गदर्शन राहील? दोन्ही प्रकार आहेत, ललित साहित्यही आहे आणि वैचारिक साहित्यही आहे. तर ललित साहित्य लोकांना आवडत होतं. मीच तुझा परी कथा लिहिलेल्या आहेत बऱ्याचशा, माझी 2 संग्रह प्रकारचीच आहेत. पण ते कसे आहेत, मुस्लिम जीवन जे आहे ते आपल्याकडे नाही, ते सगळ्या कथा त्याच्या आहेत. आणि एक कथा मराठवाडी माणसं म्हणायची आहे आणि दुसरी अलीगड आहे. असं पहिल्यांदा मी कथाकारच होतो, म्हणजे सायन्स वगैरे बांधलं 20 वर्षात. बरं का, प्रत्येक दिवाळीकांत म्हणजे जवळजवळ 20 ते 25 किंवा कमीत कमी 15 प्रत्येक दिवाळीकांत मी लिहिलेले आहे. त्यावेळेला मी कथा लिहिली आहे. त्यामुळे वाचकांनाही असं वाटणार नाही किंवा हा माणूस फक्त इतकं रोक्षकशी का करतो. आणि माझ्या मनातलं जे आहे ते कथा मला खरं कथा करायचं.
मी ज्यावेळेला पुण्याच्या साहित्य समाजाचा अध्यक्ष झालो त्यावेळेला गंगाधर गाडगे होते समाज बाजूला बसलेले आणि तर्कचिटे होते. ते म्हणाले हे एवढ्या कथा तुम्ही लिहिता आणि हे बाई इतकं रक्षकाम का करता मग काय. चला फार बरे वाटलं तुम्ही सगळे आलात. सर एकच प्रश्न, हां एकच प्रश्न आता, एकच प्रश्न. तुम्हाला जेव्हा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर तुमच्या भावना काय होत्या? समाजात जरा मान मानणे माझं वाढते. दुसरं बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं. विषय सोशल क्लब आहेत तिथे बोलवलं जातं कारण त्यांना वाटतं पद्मश्री होती असं म्हणे. आणि पद्मश्रीच्या पुढे 5 वर्षात पद्मभूषण असतं पण मी नाही पाडलं. बस म्हटलं. चला फार बरं वाटलं तुला सगळे आलात. हो हो, आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू. सर आज ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमचे सगळे अनुभव, तुमचं जीवनपट उलगडून दाखवला आणि आम्हाला तुम्हाला किती दिव्य प्रकारे संशोधन करायला लागलं हे याची माहिती मिळाली. आणि त्याचप्रमाणे की बुवा आता नवीन पिढीने नेमकं काय करायला पाहिजे याच्याबद्दल तुमच्याकडनं जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल फाउंडेशनच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. परमेश्वर आपल्याला भरपूर दीर्घायुष्य दो.